संयम किंवा एक पेशन्स आपल्या लाईफमध्ये किंवा बिझनेसमध्ये का असणं हे इम्पॉर्टंट आहे. त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, आत्ता आपण बघतो की प्रत्येकाला बिझनेस करायचा आहे, प्रत्येकाला एक ब्रँड स्वतःचा पाहिजे, पण तो ब्रँड आपण कन्सिस्टन्सीली आपण करतो का, हे आपलं स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. त्याचं कारण काय माहिती आहे का, मी आता असे भरपूर ब्रँड बघितले की ते पैसा टाकतात, चालू करतात आणि 6 ते वर्षभरात बंद करतात का, की तो चालत नाही म्हणून. साधं सोपं गणित आहे, लहान मुलगा जेव्हा मोठं होत असतं त्याला वर्ष 2 वर्ष लागतात चालण्यासाठी. तसं आपला बिझनेस आहे. बिझनेसला जर मोठं व्हायचं असेल ना, तर ते टाईम लागतोच. टाईम पिरियड नंतरच तो मोठा होणार आहे, लगेच कोणतीही गोष्ट मोठी होत नाही. तर संयम का इम्पॉर्टंट आहे ना, तर त्याचं कारण काय माहिती आहे का, आपण रँडमली बघत असतो की मला हे करायचं ते करायचं आहे, गोष्टीसारखी बदलत असतो. ते न करता एखाद्या गोष्टीवर संयम ठाम राहणं आणि ती गोष्ट कन्सिस्टन्सीनी करणं हे लय इम्पॉर्टंट आहे. लाईफमध्ये सक्सेसफुल भरपूर जण होतात, पण ते बाकीची का नाही होत, ते आपण त्याचा प्रश्न विचारला कधी, आपल्यावर प्रश्न येत का नाही, हे पण कारण आहे. कोणती गोष्ट जेव्हा कोणताही माणूस जी कोणती गोष्ट करत असतो ती कन्सिस्टन्सीली टाईम फ्रेमली करत असतो. आपण भरपूर ब्रँड असे बघत आहे इंडियामध्ये किती सक्सेसफुल झाले आहेत, पण त्यांना टाईम लागला. कोणती गोष्ट एका रात्रीत नाही झाली आहे. त्यामुळे काय माहिती आहे का, टाईम द्या कोणत्या गोष्टीला, टाईमनी आपोआप बदलणार. आणि टाईम अशी गोष्ट आहे ना की बदलली ना की सगळ्यांना वाटत असतं की हा सक्सेसफुल आहे. त्यामुळे काय माहिती आहे का, टाईम द्या, तुम्ही मोठं व्हाल. त्यामुळे सक्सेसफुल होण्यासाठी एकच मंत्र बघायला येत ना, तर संयम आणि पेशन्स.